आता बातमी येते कोपर्डीमधनं. कोपर्डी बलात्कार प्रकरणी आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. तिन्ही आरोपींना यावेळी कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. या हत्या प्रकरणाची सुनावणी आता सुरुवात झालेली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते कुटुंबियांची देखील या सगळ्या संदर्भातल्या पीडित कुटुंबियांची भेटही घेणार आहेत अशी देखील माहिती कळते. तिन्ही आरोपींना सध्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जितेंद्र शिंदे, त्यासोबत नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिघांना आता कोर्टासमोर हजर करण्यात आले. एक मोठं निषेध सत्र या सगळ्या प्रकरणानंतर समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता या तिन्ही आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. पांडुरंग, काय काय घडलंय आज कोर्टामध्ये, आत्ता काय सुरू आहे? अश्विन, जो ज्या संपूर्ण राज्याचं त्या कोपर्डीच्या खटल्याकडे लक्ष लागलं होतं, त्या खटल्याला त्या जे न्यायालयीन कामकाज आहे त्याला आज सुनावणी सुरुवात झालेली आहे. आज सुनावणीचा पहिलाच दिवस होता. पहिलाच दिवस असल्यामुळं साहजिकच या ठिकाणी जे विशेष सरकारी वकील आहे ते यांनी हजेरी लावलेली आहे. त्याचबरोबर जे आरोपी आहेत मुख्य, जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनाही आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं होतं. तर यावेळी पहिल्या ज्या दिवसाचं आहे ते कामकाज आता सध्या पार पडलेलं आहे आणि पुढील सुनावणीसाठी उद्याची तारीख देण्यात आलेली आहे. यामध्ये 3 आरोपी जे आहेत, तर यापैकी एका आरोपीचं वकीलपत्र स्वीकारण्यात आलेलं आहे. मात्र 2 जे आरोपी आहेत तर त्यांनी सरकारी वकिलाची मागणी केलेली आहे. तर त्या संदर्भात आता उद्याची जी काही सरकारी वकील आहे तर ते सरकारी वकील देण्यावरती निर्णय होणार आहे. त्यांचा अर्ज हा न्यायालयानं मान्य केलेला आहे. त्यामुळे त्यांना उद्या सरकारी वकील मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उद्या या संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यातील एक महत्वाचं की 3 नंबरचा एक आरोपी आहे तर त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मात्र यावरती आता उद्या सुनावणी होईल आणि त्यानंतर जे सरकारी वकील आहेत तर ते साक्षी पुरावे तपासून या संदर्भामध्ये काय आर्ग्युमेंट करतात त्यावर याचं पुढील सुनावणीचं भविष्य अवलंबून आहे. अश्विन. पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.